रत्नागिरी नगर परिषदेच्या नूतन इमारतीचं काम अंतिम टप्प्यात आलं असून येत्या मे महिन्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण सोहळा करण्यात येईल असं पालकमंत्री उदय सामंत म्हणाले। सर्वप्रथम ही जी इमारत आपण बांधतोय आज आपली प वर्ग नगरपालिका आहे, पण जनगणनेनंतर आपली अ वर्ग नगरपालिका होईल, कदाचित ड वर्ग महानगरपालिका होईल। हा दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून ही फार मोठी इमारत आपण या ठिकाणी उभी करतोय। 1 मे पर्यंत याचं काम पूर्ण होईल आणि मेच्या पहिल्या आठवड्यामध्ये माननीय मुख्यमंत्री आणि खरे पैसे ज्यांनी या इमारतीला उपलब्ध करून दिले ते माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या उपस्थितीमध्ये याचा लोकार्पण सोहळा होईल। पालकमंत्री उदय सामंत यांनी रत्नागिरी नगर परिषदेच्या नूतन इमारतीची आणि रत्नागिरी विमानतळ कामाची पाहणी केली। यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला। रत्नागिरी विमानतळाच्या कामाचा आढावा घेतला असून लवकरच ही सेवा रत्नागिरीच्या सेवेत रुजू होईल असा विश्वास पालकमंत्री उदय सामंत यांनी यावेळी व्यक्त केला। विमानतळाचा देखील आढावा मी घेतलाय, सगळे ठेकेदार आणि अधिकारी देखील आहे। 1 मे पर्यंत विमानतळाच्या टर्मिनल बिल्डिंगचं काम पूर्ण होईल। नाईट लँडिंगचं काम देखील पूर्ण करण्याच्या प्रक्रियेमध्ये काम आहे। शिफ्टिंग कोस्ट गार्डनं ऑलरेडी नव्या इमारतीमध्ये त्यांचं केलेलं आहे। ऑलरेडी टेक ऑफ साठी विमानतळ हे तयार आहे। टर्मिनल बिल्डिंग झाल्यानंतर लवकरात लवकर ग्रामीण भागातल्या जनतेला जे विमानातनं मुंबईला, दिल्लीला किंवा अन्य ठिकाणी जायचं आहे ती विमान सेवा देखील सुरू होईल।